मित्रांनो, वाहन विकत घेणं हे आता कर्ज प्रकरणामुळे सोपं झालेलं आहे. रस्त्यावर वाहन चालवायला जागा असो वा नसो, पेट्रोलची किंमत कितीही असो, तरी लोकांच्या वाहन घेण्याच्या हौसेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता झालेली नाही आहे. हौसेला मोल नसतं असं आपण म्हणतो. दुचाकी घ्या, चारचाकी घ्या, हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न त्याने जरूर पुरं करावं. परंतु वाहन जरी आपण स्वतःच्या पैशाने विकत घेत असलो, त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा करत असलो, पेट्रोल आपल्या पैशाने टाकत असलो, तरी वाहन चालवण्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर वाहतूक पोलीस आपल्यावर दंड लावतात किंवा आपल्या RC बुकवर, आपल्या वाहनाच्या नंबरवर दंड वर्ग करतात किंवा समोर असेल तर लगेच दंड आपल्याकडून वसूल करतात. आपल्या गाडीचा जे क्रमांक आहे, नंबर प्लेट, त्याचा फोटो काढतात आणि अशा प्रकारचं विविध अनुच्छेद किंवा कलमा अंतर्गत आपल्याला दंड लावला जातो. उदाहरणार्थ, ड्रायव्हिंग लायसन नसताना, म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवणे, पोल्युशन अंडर कंट्रोल हे सर्टिफिकेट आपल्या वाहनाचं आपल्याकडे अद्ययावत असलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे नसणे, RC बुक आपल्यासोबत नसणे किंवा मग आपण वाहतूक नियंत्रण दिवे आहे ते ओलांडणे, तांबडा दिवा लागला आहे आणि गाडी पुढे घेऊन जाणे, अशा प्रकारचे विविध दंड लावले जातात ह्या गुन्ह्या अंतर्गत. अपघात झाला किंवा काय अल्कोहोल म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे, अपघात घडवणे, वाहनाची काळजी न घेता, म्हणजे ट्रॅफिक नियमांचं पालन न करता कसंही वाहन दामटणे, इतरांच्या जीवास धोका निर्माण करणे, अशी विविध कारणामुळे वाहतूक पोलीस किंवा बाकीची जी खाती आहे ती आपल्यावर दंड लावत असतात आणि ह्या दंड लावण्यामुळे आपल्या मेहनतीने कमवलेला आपला पैसा हा विनाकारण वाया जातो. तथापि लोकांमध्ये वाहन विकत घेणे, ते कसंही चालवणे, दुसऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणे याबद्दल कुठलीही जाणीव जागृती नाही, समज नाही आणि वाहन विकत घेणे आणि चालवणे हे सोपं असलं तरी वाहन चालवण्याची समज सर्वांमध्येच असत नाही. त्यामुळे वाहतूक नियमनाचे जे विविध गोष्टी आहेत किंवा वाहतुकीचे जे नियम आहेत ते मोडणाऱ्या लोकांवर दंड लावला जातो आणि असा दंड संपूर्ण देशामध्ये गेल्या वर्षी किती किती जमा झाला असेल, तुमचा काही अंदाज आहे का? तर वाहतूक नियमांचं पालन नाही केलं म्हणून ट्रॅफिक व्हायोलेशन पेनल्टीज किती जनरेट झाली गेल्या वर्षी? 3,700 कोटी रुपये. म्हणजे लोकांनी आपल्या चुकीमुळे वाहन व्यवस्थित न चालवणे, विविध कागदपत्र आपल्यासोबत न ठेवणे यामुळे वाहतूक विभागाला 3,700 कोटी रुपयाचा जणू काही नजराना भेट दिली आहे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये लक्षद्वीप आणि तेलंगणाचा समावेश नाही, कारण त्यांनी वाहतूक नियमनाच्या अनुषंगाने चलन व्यवस्था अद्याप सुरू केलेली नाही आणि 34 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी चलन म्हणजे तुमचा फोटो काढला गेला आणि तुम्हाला तुमच्या RC बुकवर, वाहनाच्या क्रमांकावर दंड लागू झाला, म्हणजे तुम्ही त्या दंडाकडे दुर्लक्ष करा किंवा तो दंड शासनाकडे जमा करायचे ते बघा, पण तुमच्या वाहनावर दंड लागू झालेला आहे. अशा पद्धतीची चलन म्हणजे संगणक आणि इंटरनेटने सुसज्ज अशी यंत्रणा, CCTV कॅमेऱ्याने सुसज्ज अशी यंत्रणा सगळ्या या 34 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी ह्या सगळ्या यंत्रणामार्फत वाहतूक नियमनाचं पालन केलं नाही म्हणून 3,700 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे किंवा त्यांच्या खात्यावर जमा केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कुठले राज्य आघाडीवर आहेत? तर उत्तर प्रदेशने 509 कोटी रुपये, महाराष्ट्राने 399 कोटी रुपये, राजस्थानने 363 कोटी रुपये, हरियाणाने 331 कोटी रुपये, बिहारने 239 कोटी रुपये महसूल हा ट्रॅफिक व्हायोलेशनच्या केसेसमधून गोळा केलेला आहे गेल्या वर्षी सन 2025मध्ये. त्यामुळे माझं नेहमी सांगणं असतं की वाहन हळू चालवा, सावकाश चालवा
RC बुक असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, PUC असेल, ही कागदपत्र जवळ ठेवा. डिजिलॉकरमध्ये तरी किमान ठेवा. सिग्नल लागला असेल तर ओलांडू नका. झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवू नका. हेल्मेट घालून वाहन चालवा. दुसऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवू नका. दारू पिऊन वाहन चालवू नका. आणि वाहतूक पोलीस जे नियमन करतायत त्यांचा आदर करा. त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना फॉलो करा. त्यांचं पालन करा, अनुपालन करा. आणि कुठेही आपण अडचणीत येणार नाही अशा प्रकारचं वाहन चालवलं तर आपलाही जीव सुरक्षित राहील, इतरांचाही जीव सुरक्षित राहील, हे आपण लक्षात घ्यायला हवं. 3,700 कोटी रुपये हे विविध राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी गोळा केले. हे एक प्रकारे आपण त्यांना ते दान दिले असं म्हणायला काही हरकत नाही. आपली चूक आहे. आपण त्या चुकीला न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही, कारण चलन मग कॅमेऱ्यांनी पकडले, आपल्याला पोलिसांनी स्वतः पाहिले. चौकाचौकातल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आपल्या प्रतिमा बंदिस्त झालेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीवर आरेरावी करणे, उलट प्रश्न करणे, त्याला आव्हान देणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना जाब विचारणे, हे सगळं टाळायला हवं. आपल्या हातून चूक झाली ना, मग आपण गुपचूप दंड भरला पाहिजे आणि त्याच्यातून आपली सुटका करून घेतली पाहिजे. आता पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेला, वाहतूक यंत्रणेला, उदाहरणार्थ महाराष्ट्राचा विचार करू आपण, 2025मध्ये 399 कोटी रुपये प्राप्त झाले. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांचा महसूलच आहे. या 399 कोटी रुपयांमधून वाहतूक पोलिसांनी त्यांच्या यंत्रणा अद्ययावत केल्या, संगणक घेतले, चांगले कॅमेरे विकत घेतले, पोलिसांना अत्याधुनिक व्यवस्था निर्माण केल्या. वाहतूक कामाचं नियमन करण्यासाठी पोलिसांना वाहने दिली. त्याच्यानंतर पोलिसांकडे वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इतर काही साधने हवे असतील तर ती साधने उपलब्ध करून दिली. पोलिसांसाठी कार्यालय बांधलं. अशा प्रकारची कामं ह्या महसूल प्राप्तीमधून करून घेऊन वाहतूक पोलीस यंत्रणा ही अद्ययावत, मजबूत आणि बळकट करायचं काम होणार आहे. त्यामुळे 399 कोटी जरी शासनाला महसूल मिळाला असला तरी त्या महसुलातील काही वाटा पोलीस खात्याला देऊन, गृह विभागाने पोलीस खात्याला देऊन त्यांच्या यंत्रणांचं अद्ययावतीकरण, सुसज्ज करणे त्यांना, आणि त्यांच्या क्षमता वाढेल, क्षमता बांधणी त्यांची वाढेल, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, अशा प्रकारचं त्यांना सगळी व्यवस्था, वातावरण आणि कार्यक्षम असं त्यांचं जाळं निर्माण करायला प्राधान्य द्यायला हवं असं मला वाटतं. हे 4,000 कोटी रुपये शासनाला महसूल हा नागरिकांनी त्यांच्या चुकीतून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या चुकीबद्दल क्षमा मागायला हवी, माफी मागायला हवी आणि अशी चूक परत करणार नाही असं सांगून स्वतः चांगल्या पद्धतीने वाहन चालवायला हवं, जेणेकरून आपण स्वतःही सुरक्षित राहू आणि रस्त्यावरील इतर लोकही, त्यांची वाहनंही सुरक्षित राहतील. आपला जीव आपण वाचवायचा आहे, आपले पैसे आपण वाचवायचे आहे, ते दंडापायी वाया जाणार नाही, ह्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. या विषयावर तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, नवं काही समजून घेण्यासाठी अनवट वाट हा माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा आणि त्यांचा नंतर अभिप्राय काय येतो आहे, तुमचं या व्हिडिओबद्दल, चॅनलबद्दल, त्यांचं या व्हिडिओबद्दल, चॅनलबद्दल काय मत आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.